मेथी पण उष्ण आहे, मेथी पण उष्ण आहे, गरम आहे. त्याच्यामुळे मेथीचे लाडू जे आहेत ते सुद्धा तुम्ही या ऋतूमध्ये घेऊ शकता. बेस्ट म्हणजे च्यवनप्राश मित्रांनो, हा ऋतू च्यवनप्राशचा आहे. आपल्यापैकी किती जणांनी च्यवनप्राश खायला सुरुवात केली आहे? आपल्यापैकी किती जणांनी च्यवनप्राश खायला सुरुवात केलेली आहे सांगा बा. चालू करा. ज्यांना डायबिटीस नाही आहे त्यांनी या ऋतूमध्ये ना एक सकाळी 1 चमचा, जेव्हा तुम्ही व्यायामाला जाता ना त्यावेळी तुम्ही चहा वगैरे जर घेऊन जात असाल ना, तर त्याच्यावेळी ना ऐवजी ना एक च्यवनप्राश घ्या. कोणत्याही कंपनीचं घ्या. आणि समजा आसपास तुमचे आयुर्वेदिक डॉक्टर असतील ना, तर ते स्वतः बनवतात च्यवनप्राश. च्यवनप्राश जे आहे ते कंपनीने बनवलेलं पण चांगलं असतं, पण स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर काही बनवतात. ठीक आहे. आमच्याकडे आम्ही बनवून घेतो च्यवनप्राश. आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही बनवत नाही, पण जे लोकं चांगले बनवतात त्यांच्याकडून आपण बनवून घेतो. मग अशा प्रकारचं चांगलं च्यवनप्राश जे आहे ते 1 चमचाभर रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आणि मग थंडीमध्ये च्यवनप्राश खावं. त्याने काय होतं, आपली इम्युनिटी पण चांगली राहते, खोकला, ॲलर्जी पण कमी होते, शरीराची शक्ती पण वाढते, अशक्तपणा दूर होतो. तर अशा पद्धतीने च्यवनप्राशचा सीझन आहे हा. तर ह्या ऋतूमध्ये निश्चितच च्यवनप्राशसुद्धा तुम्ही घ्यायला पाहिजे. तिळगुळ लाडू तुम्ही घ्यायला हवे.